आणि ज्यांना संत साधूंच्या शब्दातून जी माणसं धर्माच्या वाटेवरती वाटचाल करत नसतात त्यांना एकच भाषा कळते आणि ती भाषा म्हणजे भगवंताच्या सुदर्शन चक्राची भाषा आहे। ती भाषा भगवंतानी आपल्या हातामध्ये धारण केलेल्या कौमोदकी गदेची भाषा आहे की ज्या वेळेला भगवंता पांचजन्य नावाचा शंख वाजवतात त्यावेळेला शत्रूचं हृदय भयानी थरकाप उडून जातो शत्रूच्या हृदयाचा। आणि भगवंताचं सुदर्शन चक्र भगवंताची कौमोदकी गदा अशी आहे महाराज की समोरच्या पाप करणाऱ्या अधर्म करणाऱ्या व्यक्तीचं पापाचा घडा भरला की त्याला बोलायची संधी सुद्धा परमात्मा देत नाही, एवढे परमात्मा कठोर। बोलायची संधी सुद्धा देत नाही। म्हणून देवाचं सुदर्शन चक्र आपल्यापर्यंत येऊ नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे। देवाची गदा आपल्या डोक्यामध्ये येऊन पडण्याच्या आधीच, भगवंताचं सुदर्शन चक्र आपल्या दिशेनं वळण्याच्या आधीच आपण एवढं खालच्या स्तराला जाऊन पाप कर्म करता कामा नये की भगवंताचं सुदर्शन चक्र आपल्याकडे वळेल। कोणी म्हणेल आता कुठं गोपाल कृष्ण अवताराला आहेत, आता कुठून सुदर्शन चक्र येईल, आता कुठून गदा येईल। पण एक गोष्ट लक्षात घ्या, पुराणांमध्ये असं वर्णन आलेलं आहे की आता सुदर्शन चक्र नाही महाराज, आता गदा नाही, आता कलियुगाच्या शेवटी भगवंत हातामध्ये तलवार घेणार आहेत। कारण कल्की अवतार भगवंताचा जो होणार आहे ना, या अवतारामध्ये भगवंताच्या हातामध्ये तलवार हे शस्त्र आहे। आणि अत्यंत मनाचा जसा वेग आहे ना, जेवढा वेग मनाचा आपल्या आत्ता या क्षणाला इथं आहे तो पुढच्या क्षणाला हजारो किलोमीटर दूर आपलं मन जातं, एवढा मनाचा वेग। आणि अशा वेगवान घोड्यावरती भगवान कल्की विराजमान होणार आहेत, होऊन येणार आहेत। आणि भगवंताचं काम फक्त एकच आहे की भगवंत त्या मनाच्या वेगाने धावणाऱ्या त्या घोड्यावरती बसून हातामध्ये तलवार भगवंताने घेतलेली आहे आणि अधर्म करणारे पापाचरण करणारे जेवढे पापी या मृत्यूलोकामध्ये शिल्लक राहिलेले असतील बस त्यांची मान धडा वेगळी करण्याचा सपाटा भगवान कल्की चालवणार आहेत। आणि ती तलवार आपल्यापर्यंत येऊन पोहोचता कामा नये याची खबरदारी आज आपण घेतली पाहिजे। कशी घेता येईल तर आज जीवन जगत असताना माझ्याकडून कोणत्याही प्रकारचं पाप घडणार नाही याची आपण खबरदारी घेतली पाहिजे। कलियुगामध्ये सहज पाप घडतं माणसांकडून, नवे नवे पाप आपण पाप करतो आहे हे सुद्धा कलियुगातल्या माणसांना बहुतेक वेळेला कळत नाही। बहुतेक वेळेला आपण पाप करतो हे कळत नाही माणसांना, कारण अधर्मालाच धर्म मानण्याची जी वृत्ती आहे ती आज कलियुगातल्या माणसांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। इथं धर्माला अधर्म मानलं जातं आणि अधर्माला धर्म मानलं जातं, हेच कलियुगाचं स्वरूप आहे। याच्यापेक्षा अजून काही वेगळा कलियुग असेल असं कधी कोणी समजायचं नाही। ज्या वेळेला आपल्या मनामध्ये भगवंताविषयी, भगवंताच्या नामाविषयी, ग्रंथांविषयी, संतांच्या चरित्राच्या संबंधामध्ये संशय उत्पन्न होतील, विकल्प उत्पन्न होतील, देवाच्या नामावरती आपली अश्रद्धा उत्पन्न व्हायला लागेल आणि हे सगळं थोतांड आहे, पाखंड आहे, हे सगळं केल्याने कुठं माणसाचं कल्याण होतं का? हे सगळं माणसांना भ्रमित करण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे किंवा सांगणारे सांगत आहेत। याला धर्म म्हणत नाहीत, नुसतं टाळ कुटत बसणे याला धर्म म्हणत नाहीत, नुसतं नामजप करत राहणे याला धर्म म्हणत नाहीत, नुसतं भजन करणे हेच आपलं कर्तव्य आहे याला धर्म म्हणत नाहीत। अशी काही माणसांची समजूत आहे, मान्यता आहे, धारणा आहे। आता अलीकडे असं झालंय महाराज
की धर्माच्या क्षेत्रामध्ये सुद्धा सगळीच माणसं आपापलं डोकं वापरायला लागलेली आहेत. मुळामध्ये प्राकृत बुद्धीच्या माणसांना आपलं डोकं वापरायची गरजच नाही, निदान धर्माच्या क्षेत्रामध्ये तरी. जी माणसं कधी भगवंताचं भजन करत नाही, गुरुची कृपा, संत कृपा, साधू कृपा, गुरु कृपा ज्यांच्यावरती झालेली नाही, आपल्या जीवनामध्ये साधना काय, तप काय, सेवा काय हे ज्यांना यत्किंचितही माहित नाही, त्यांनी धर्माच्या संबंधामध्ये आपली मत मांडण्याचा अधिकार आम्हाला आहे असं मानूच नये महाराज. धर्मक्षेत्रामध्ये, धर्माच्या संबंधामध्ये मत मांडण्याचा अधिकार कुणाला आहे? विशिष्ट जातीच्या लोकांना आहे का? विशिष्ट वर्णाच्या लोकांना आहे का? नाही महाराज. धर्मक्षेत्रामध्ये, धर्माच्या संबंधामध्ये काहीतरी मत मांडण्याचा अधिकार त्यांनाच आहे ज्यांनी धर्मतत्व आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे अंगीकारलेलं आहे. एक सूत्र. दुसरं सूत्र, ज्यांचं जीवन हे अत्यंत शुद्ध आहे, जी स्वतः धर्माच्या वाटेवरती वाटचाल करत आहेत, जी स्वतः साधक आहेत, जी स्वतः साधना करणारे, तप करणारे, सेवा करणारे आहेत, ज्यांना ग्रंथ गुरु कृपेतून काहीतरी थोडंफार वर्म लक्षात आलेलं आहे, ज्यांनी सद्गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये ग्रंथाध्ययन केलेलं आहे, त्यांना अधिकार आहे. मुळामध्ये प्राकृत बुद्धीच्या माणसांनी धर्माच्या संबंधामध्ये आपलं मत व्यक्त करू नये, गरजच नाही महाराज. माणसांना आपल्या बुद्धीची तारे तोडायची का? कारण ऋषी मुनी साधू संतांनी आपल्यापेक्षा जास्त विचारमंथन केलेलं आहे. ऋषी मुनी साधू संतांनी आपल्यापेक्षा जास्त तपसाधना केलेली आहे. ऋषी मुनी साधू संतांनी नुसता विचारच केला नाही, नुसतं तपच केलं नाही, नुसते सिद्धांत धांडोळले नाही महाराज, तर त्याचा अनुभव अगोदर आपल्या जीवनामध्ये घेतलेला आहे आणि मग ते सारं लिखित रूपाने तुमच्या माझ्या समोर आणून ठेवलेलं आहे. आणि माणसांना मार्गदर्शन करणारे जे ग्रंथ आहेत त्याच ग्रंथांना धर्मशास्त्र असं म्हणतात. धर्मशास्त्रामध्ये सगळ्या गोष्टींचे निर्णय करून ठेवलेले आहेत. कुणी काय करावं, कसं करावं, कधी करावं, कशा पद्धतीनं करावं, या सगळ्या गोष्टींचे धर्माच्या संबंधामधले सगळे न्याय, सगळे निर्णय भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळाला आपल्या डोळ्यासमोर ठेवून संतांनी सगळ्या गोष्टींच्या सिद्धांताची पडताळणी करून आपल्या समोर धर्मशास्त्राच्या रूपाने हे सगळे निर्णय करून ठेवलेले आहेत. आपलं काम काय आहे? ग्रंथ काय मार्गदर्शन करतात, धर्मशास्त्र काय मार्गदर्शन करतं, साधू संत काय मार्गदर्शन करत आहेत, तेवढं फक्त मार्गदर्शन पाहायचं. आणि ग्रंथात वाचलेलं जर का आपल्याला कळालं नाही, तर जे त्या संत साधू ऋषी मुनीच्या परंपरेमध्ये वाटचाल करणारे आहेत, त्या परंपरेचे पायीक आहेत, अशा साधू संत महात्म्यांकडे जाऊन आपल्या मनामधल्या प्रश्नांची किंवा शंकेचं निरसन आपण करून घेतलं पाहिजे. आपल्या बुद्धीचे तारे त्या ठिकाणी नाही तोडले पाहिजेत महाराज. याला कारण काय आहे? कारण संतांनीच अगोदर हे सारं कार्य करून ठेवलेलं आहे. कसं केलेलं आहे? संत एकांती बैसले, 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 संत एकांती बैसले.
सर्व सिद्धांत शोधिले सर्व सिद्धांत शोधिले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले ज्ञानदृष्टी अवलोकिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सर्व सिद्धांत शोधिले सर्व सिद्धांत शोधिले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले ज्ञानदृष्टी अवलोकिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सार काढिले निवडोनी सार काढिले निवडोनी सार काढिले निवडोनी ज्ञानदृष्टी अवलोकिले ज्ञानदृष्टी अवलोकिले ज्ञानदृष्टी अवलोकिले अगोदर संतांनी हे सगळे ऋषी मुनींनी हे सगळे निर्णय करून ठेवलेले आहेत महाराज. संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सार काढिले निवडोनी. कशाची गरज आहे माणसांना पुढं हे संतांना हजारो वर्ष अगोदर कळालं, ऋषी मुनींना हजारो वर्ष अगोदर कळालं. पुढं माणसांची अवस्था काय होणार आहे, गती काय होणार आहे, धारणा काय होणार आहे, माणसं विचार काय करतील हे सुद्धा संतांनी ऋषी मुनींनी ग्रंथांनी लिहून ठेवलंय महाराज. विश्वास बसत नसेल तर पुराण उघडून पाहिला पाहिजे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी पहावे पुराणे विचारोनी. आणि अलीकडे असं झालेलं आहे की पुराणांवरची धर्मशास्त्रांवरची जी श्रद्धा आहे माणसांची ती कमी होत चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे. याला कारण काय आहे? नाना प्रकारचे मत, नाना प्रकारचे संप्रदाय, नाना प्रकारचे पंथ हे वाढत चाललेले आहे. एक पहिलं कारण आहे. दुसरं कारण असं आहे की आपल्या भारतीयांच्या जीवनधारणेसाठी वेदादी शास्त्र, धर्मशास्त्र, पुराण, इतिहास हा जो आपला फार मोठा आधार आहे ना, ह्या आपल्या आधारावरती आपली असलेली जी निष्ठा आहे, जो आपला विश्वास आहे, तो विश्वास कसा तोडता येईल याच्यासाठी सुद्धा काही संघटना दिवस रात्र एक करून काम करत आहेत. का? भारतीयांची त्यांच्या परंपरेवरती श्रद्धा राहू नये. संस्कृती परंपरा हे शब्द ऐकले की माणसांना हसू आलं पाहिजे, अशा पद्धतीचे ते कार्य काही संघटना या देशामध्ये चालवत आहेत. यांना वेद म्हटलं की खोटं वाटलं पाहिजे, शास्त्र म्हटलं की खोटं वाटलं पाहिजे, पुराण म्हटले की खोटे वाटले पाहिजे, कथा कीर्तन म्हटलं की हे नको त्या माणसांची, रिकाम टेकड्या माणसांची हे काम आहेत असं वाटलं पाहिजे. शिकलेल्या सवरलेल्या माणसांनी या भानगडीत पडू नये असं वाटलं पाहिजे माणसांना. आणि असं माणसांना वाटावं याच्यासाठी या देशाच्या उच्चाती उच्च अधिकारावरती बसलेल्या व्यक्तीपासून ती तळागाळातल्या माणसांपर्यंत ही सगळी मंडळी त्या संघटनेमध्ये कार्यरत आहे. संघटना हा फक्त शब्द वापरतोय बरं का मी, लक्षात यावं म्हणून. कार्य करत आहेत. आपल्याला धर्मशास्त्राच्या उपदेशापासून, पुराणांच्या मतापासून बाजूला करण्याचे हे सगळे प्रयत्न आहेत. आणि त्याच्यासाठी अलीकडच्या कालावधीमध्ये देण्यात येणारी जी शिक्षण पद्धती आहे
ही जर का लवकरात लवकर शासनाने याच्यामध्ये काही सुधारणा केली नाही तर ही शिक्षण पद्धती येणाऱ्या काळाला फार मोठा घात, येणाऱ्या पिढीचा फार मोठा घात करणारी ठरणार आहे. याला कारण काय आहे? ही शिक्षण पद्धती जी आहे ही इंग्रजी मताप्रमाणे कार्य करणारी आहे. याच्यामध्ये आपल्याला भौतिक विद्या तर खूप शिकवल्या जातील महाराज. अगदी देशामध्ये मोठ्या हुद्द्यावरती नोकरी लागू शकते किंवा परदेशामध्ये आपल्याला जाण्याची संधी या सगळ्या शिक्षण तंत्रांनी आपल्याला मिळू शकते. पण आपलं जे मूळ आहे ह्या आपल्या मुळापासून आपल्याला तोडून टाकण्याचा हे प्रयत्न त्या माध्यमातून करण्यात येत आहेत. ही गोष्ट भारतवासियांच्या आणि त्यातल्या त्यात सामान्य माणसांच्या सहजासहजी लक्षात येईन अशी झालेली आहे. बाकीचा विषय सोडून द्या. याच्यातलं फक्त एकच वाक्य महत्वाचं आहे. ते वाक्य आपल्या धर्मशास्त्र पुराण ग्रंथांवरती, संत वचनांवरती, ऋषीमुनींच्या परंपरेवरती आपला विश्वास मात्र आपण कायम ठेवला पाहिजे. आपण शहरात राहणारी माणसं असू का खेड्यात राहणारी माणसं असू का कुठेही, देशात अथवा विदेशात राहणारी आपण माणसं असू, आपल्या सनातन वैदिक धर्म परंपरेवरती आपली श्रद्धा आणि आपला विश्वास हा पूर्ण टिकून असला पाहिजे. बस. कुणी कितीही आपल्याला काही सांगणारा समोर येऊन उभा राहिला तरी सुद्धा आपली निष्ठा ही आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माच्या मतावरती पूर्ण पाहिजे. ठीक आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पापाचरण माणसं कलियुगामध्ये सहज करायला लागलेली आहेत महाराज. सहज पाप होतं, आपल्याकडून पाप होत आहे हे सुद्धा माणसांना कळत नाही बऱ्याच वेळेला. अशा वेळेला संत साधू उपदेश करत असतात. संत साधूंचा उपदेश जर का आपण मान्य केला तर आपलं जीवन कुठंतरी टिकून राहणार असतं. नसता मग भगवंत आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. विदुर काकांना भगवंताने सांगितलं, विदुरा हे तुझ्यासारख्यांच्या शब्दांनी सुधारणारी मंडळी नाहीत, यांना फक्त शस्त्रच पाहिजे आहेत आणि त्याच्यासाठीच मी अवतार घेतलेला आहे. सज्जना करवी गुढी सुखाची उभवी अशी भगवंताच्या प्रतिज्ञेचं वर्णन केलेलं आहे महाराज माऊली ज्ञानोबारायांनी. आणि भगवंत ते कार्य कोणत्या ना कोणत्या माध्यमातून करतच असतात. एवढं मोठं महाभारताचं युद्ध कौरवांसारख्या माणसांना, आसुरी प्रवृत्तीच्या माणसांना मारण्यासाठी भगवंतानी घडवून आणलं. महाभारताचं युद्ध भगवंतानी घडवून आणलं. आणि आश्चर्य असं आहे की ज्यांनी हे युद्ध घडवून आणलं त्यांनी युद्धात शस्त्र हाती घेतलंच नाही. हे फार मोठं आश्चर्य आहे. गोपालकृष्णांनी शस्त्र आपल्या हाती घेतलं नाही तरी कौरव संपून गेले. याला कारण काय? कारण भगवंत त्यांना जे कार्य करायचं आहे ना ते कोणत्या ना कोणत्या तरी विभूतीच्या माध्यमातून करून घेत असतात. आणि त्या महाभारत कालावधीमध्ये भगवंतांची एक नाही महाराज, भगवंताच्या अनेक विभूत्या जन्माला आलेल्या होत्या. ज्यामध्ये 5 पांडव ही भगवंताची विभूतीच आहे. साक्षात धर्म, भीमदादा, अर्जुनजी महाराज, नकुल, सहदेव, भगवंत या विभूतीच्या माध्यमातून कार्य करत असतात. म्हणून लक्षात घ्या, समाजामध्ये जे कोणी राष्ट्र कार्य करणारी मंडळी असतात ना, धर्म कार्य करणारी जी समाजातली मंडळी असतात ना, जेवढा आपण देवाचा आदर करतो तेवढाच आदर आपल्याला राष्ट्र कार्य करणाऱ्या आणि धर्म कार्य करणाऱ्या मंडळींचा करता आला पाहिजे. याला कारण काय आहे? कारण राष्ट्र कार्य करणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. धर्म कार्य करणं दिसती तेवढी सोपी गोष्ट नाही. इतिहासामध्ये राष्ट्रपुरुषांचे चरित्र जर का आपण उघडून पाहिले, धर्म कार्य करणाऱ्या पुरुषांचे चरित्र जर का आपण उघडून पाहिले,
आणि इतिहासामध्ये जर का आपण डोकावून पाहिलं, राष्ट्रकार्य करणाऱ्या आणि धर्मकार्य करणाऱ्या माणसांना आपल्या जीवनामधले सगळे सुख बाजूला सारावे लागले आणि मग राष्ट्रकार्य धर्मकार्य त्यांच्याकडून घडलं. आपली तेवढी तयारी आहे का, हा एक पहिला प्रश्न असतो. आपण आपलं कुटुंब सोडू शकत नाही, आपली धर्मपत्नी सोडू शकत नाही, आपले पती आपण सोडू शकत नाही. आई वडिलांना आपल्याला सोडायचं म्हटलं की हृदयाची भीती वाटते आणि लढा कोण देणार असाही प्रश्न उभा राहतो. आणि अशा प्रकारच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर का एखादा व्यक्ती मृत्यूचंही भय सोडून परिवार, इष्टमित्र, सगळे संबंधी यांच्या प्रेमाला तिलांजली देऊन आपल्या स्वतःच्या जीवनावरती तुळशीपत्र ठेवून ज्या वेळेला राष्ट्रकार्य आणि धर्मकार्य करतो त्यावेळेला तो आपल्यासाठी पूजनीय, वंदनीयच असतो महाराज. म्हणून देवाचा जेवढा सन्मान तेवढा धर्मकार्य आणि राष्ट्रकार्य करणाऱ्याचा सन्मान करायचा असतो, असा भाव आहे. कारण हे कार्य सोपं नाही. आणि जे जे कार्य करणारे आहेत ना, अशा समाजामध्ये राष्ट्रकार्य धर्मकार्य करणाऱ्यांना आपण आपल्या परीनं शक्तीनं सहकारी झालं पाहिजे. सहकार्य आपल्याला करता आलं पाहिजे. सहकार्याची भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आनंद कशाचा, शक्ती जरी कमी आहे तरी सुद्धा धर्मसेवा करणाऱ्याला, राष्ट्रकार्य करणाऱ्याला पाहून आपल्याकडे शक्ती नसली तरी सुद्धा उत्साह असला पाहिजे धर्मकार्य करण्याचा. आपण जरी सैनिक नाही महाराज, आपण जरी शस्त्र घेऊन सीमेवरती उभे नाही तरी सुद्धा आज या क्षणाला हजारो सैनिक भारत देशाच्या सीमेवरती उभे आहेत ना. आपण तिथं जाऊ शकत नाही, तेवढं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही. परंतु तरी सुद्धा राष्ट्रसेवा करणाऱ्या, रक्षण करणाऱ्या आणि धर्मरक्षण करणाऱ्या या साऱ्या मंडळींना पाहून आपला उत्साह वाढला पाहिजे की उद्या शत्रू माझ्या दारासमोर आला की त्याला आडवं करण्याची ताकद माझ्यात असली पाहिजे. बस एवढी तरी ताकद आपल्यामध्ये असली तरी सुद्धा खूप कमवलं आपण असं समजून घ्यावं. गोपाल कृष्ण भगवान की जय.